हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस चा स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचं न्यूजपेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की निकोबार ग्रामसभा साइंड ऑफ ऑन इन्फ्रा प्रोजेक्ट विदाउट 50% कोरम. म्हणजे निकोबारचा जो आपला प्रोजेक्ट जो होता, एक ग्रेट निकोबार प्रोजेक्ट जो होता आपला, त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत त्याच्यासाठी जी फॉरेस्ट राईट्सच्या अंतर्गत जी ग्रामसभेची परमिशन लागते ती तर त्यांना मिळालेली, पण ती ग्रामसभेची परमिशन मिळवण्यासाठी म्हणजे ती ग्रामसभा भरवण्यासाठी मिनिमम 50% लोक प्रेझेंट असावे लागतात त्या गावातले. तरच ती ग्रामसभा भरवता येते आणि तरच त्या ग्रामसभेने दिलेली जी परमिशन आहे, ते व्हॅलिड असं मानलं जातं. पण हे जे आहे ते 50% कोरम त्यांनी फुलफिलच केला नव्हता. त्याच्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे तो इनव्हॅलिड पद्धतीने जे आहे त्याचे परमिशन्स घेतले. त्याच्यामुळे त्याला जे आहे ते थांबवलं पाहिजे. असं जी होती अशी याचिका जी होती ती कलकत्ता हायकोर्टमध्ये त्यांनी प्रेझेंट केली गेली. आता पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट कलकत्ता हायकोर्टमध्ये का केली होती? कारण आपल्याला माहिती आहे, की अंदमान आणि निकोबार बद्दलचे काही मॅटर्स वगैरे असतील ज्युडिशियल मॅटर्स ते अंदमान निकोबारचे जे आहेत हायकोर्ट त्याच्यामध्ये भरवले जातात. जसं लक्षद्वीपचे जे मॅटर्स असतील ज्युडिशियल मॅटर्स ते केरळच्या हायकोर्ट्समध्ये पाहिले जातात. तर याच्यामध्ये काय सांगितलं गेलंय, आपला एक फॉरेस्ट राईट्सचा ॲक्ट आहे. फॉरेस्ट राईट्स ॲक्ट. त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं, ह्याच्यामध्ये जर समजा जंगलांच्या बाबतीत असेल, तर मग ट्रायबल पॉप्युलेशन जी असेल तिथे, तर तिथे काही चेंजेस करायचे असतील, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करायचे असतील, वृक्षतोड करायची असेल किंवा काही चेंजेस असतील. तर अशा वेळेस तिथली जी ग्रामसभा असतील त्या एरियामधली, त्या ग्रामसभेमध्ये जे आहे ते मिनिमम 50% लोकं तिथे प्रेझेंट असावेत. तरच जे आहे ते ग्रामसभेचा कोरम फुलफिल झाला असं मानलं जातं आणि त्या 50% मध्ये सुद्धा 1/3 जे आहे ते वुमन्स असायला पाहिजे. म्हणजे जर 100 पैकी 50 माणसं असतील, तर 50 पैकी सुद्धा 33% म्हणजे सॉरी 1/3 म्हणजे 17 ते 18 जणी जे आहेत ते महिला असायला पाहिजे. तरच जो आहे तो ग्रामसभेचा कोरम पूर्ण झाला असं मानलं जातं आणि त्याच्यानंतरच जर ग्रामसभेने कोणता डिसिजन दिलाय, तो जो डिसिजन आहे तो फायनल मानला जातो किंवा तो ॲक्सेप्ट केला जातो. मग ह्याच्यामध्ये काय केलं गेलं, ह्याच्यामध्ये कॅम्पेल बे झालं, त्याच्यानंतर लक्ष्मीनगर झालं, त्याच्यानंतर गोविंदनगर झालं. या ग्रामपंचायतीची जी होती ती ग्रामसभा भरवली गेली होती. आता ह्याच्यामध्ये काय केलं, कॅम्पेल बेची जी ग्रामसभा होती त्याच्यामध्ये फक्त 105 लोकं प्रेझेंट होते. लक्ष्मीनगरमध्ये फक्त 163 लोकं, तर गोविंदनगरमध्ये फक्त 81 लोकं प्रेझेंट होते. आता ह्यांची पॉप्युलेशन तेवढी आहे का? तर 2011च्या सेन्ससनुसार कॅम्पेल बेच्या टोटल पॉप्युलेशनचे फक्त 1.83% लोकं जे होते त्यावेळेस प्रेझेंट होते. लक्ष्मीनगरच्या टोटल पॉप्युलेशनचे फक्त 14.72% लोकं प्रेझेंट होते. तर गोविंदनगरच्या जी टोटल पॉप्युलेशन होती त्याची फक्त 12% पर्यंत लोकं जे होते ते ग्रामसभेला प्रेझेंट होते. मग ते याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे, की ही कोरमच पूर्ण नव्हतं. जर कोरम पूर्ण नव्हतं, तर याचा अर्थ त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांचं जे ओपिनियन आहे, ते विचारातच घेतलं गेलं नाहीये. आणि जर असं ओपिनियन विचारात घेतलं गेलंच नाहीये, तर हा कुठे ना कुठे तो जो कायदा आहे, फॉरेस्ट राईट्स ॲक्ट त्याचं उल्लंघन केलं गेलंय आणि त्याच्यामुळं हा जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे आपला, ग्रेट निकोबार प्रोजेक्ट जो आहे आपला, त्याला जे आहे ते मान्यता नाही दिली पाहिजे, त्याला स्टे दिला पाहिजे, त्याला हॉल्ट केलं पाहिजे. असं त्याचं म्हणणं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला फॉरेस्ट राईट्स ॲक्ट काय असतो, ग्रामसभेचं काम काय असतं, त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याची प्रोसेस काय असते, ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. आणि ग्रेट निकोबार प्रोजेक्ट जसं आपण आधी सुद्धा पाहिलं होतं, की इंडियाच्या दृष्टीने म्हणजे ॲज अ नेशन पाहायला गेलं, ग्लोबल लेव्हलवरती जिओ पॉलिटिक्समध्ये पाहिलं, तर ग्रेट निकोबार प्रोजेक्ट इंडियासाठी महत्त्वाचा खूप आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिक पॉइंट जो असेल तो त्या गोष्टीसाठी असेल. मग आपली जी एक बार्गेनिंग पॉवर म्हणा, ग्लोबल पॉवर म्हणा, ती वाढते. कारण ग्रेट निकोबार जसं आपण म्हणलं, तर स्टेट ऑफ मलक्काच्या एकदम जवळ आहे. जर ग्रेट निकोबारवरती एक मोठं मिलिटरी युनिट असेल, मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर असेल तिथं, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, की स्टेट ऑफ मलक्कावरती प्रॉपर इंडिया कंट्रोल ठेवू शकतो. स्टेट ऑफ मलक्कामधून ऑलमोस्ट जगाच्या 25% पर्यंत ट्रेड कॅरी आउट होतो आणि तो सुद्धा मेजरली चायनाचाच कॅरी आउट होतो. त्याच्यामुळे चायनाने जी स्ट्रिंग ऑफ पर्ल्स नावाची जी कन्सेप्ट आणली होती आणि भारताच्या जी सगळ्या बाजूनी म्हणजे पाकिस्तानचं ग्वादर पोर्ट असेल, श्रीलंकेचा हंबनटोटा असेल, बांगलादेश झालं, म्यानमार झालं. त्याच्यानंतर जिबूतीमध्ये सुद्धा त्यांनी मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं स्वतःचं. मग ह्या गोष्टींना काउंटर करण्यासाठी जे आहे ते ग्रेट निकोबार प्रोजेक्ट जो आहे ते इंडियासाठी महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तिथले जे लोकल लोक आहेत, रेसिडेंट्स आहेत तिथले, त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंट यांची जी यांचं जे कन्सेन्सस आहे, यांचं जे ओपिनियन आहे किंवा त्यांना डॅमेज नाही झालं पाहिजे, ह्या गोष्टी सुद्धा जे आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा यावेळेस आपल्याला नेहमी प्रश्न विचारताना डेव्हलपमेंट व्हर्सेस एन्व्हायर्नमेंट ह्या पद्धतीने प्रश्न विचारला जातो मेन्समध्ये. यावेळेस होऊ शकतं तुम्हाला जिओ पॉलिटिक्स म्हणा किंवा जिओपॉलिटिक्स व्हर्सेस एन्व्हायर्नमेंट या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की अशा कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे?
कारण हा प्रश्न काय फक्त ग्रेट निकोबार प्रोजेक्टशी संबंधित नाहीये. ह्या प्रोजेक्ट बद्दल किंवा असे कन्सर्न जे आहेत ते आधी सुद्धा आले होते. म्हणजे जेव्हा हिमालयन रेंजमध्ये जेव्हा इंडिया मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करत होतं, रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर एअर इन्फ्रास्ट्रक्चर एअरपोर्टसाठी वगैरे, ते जेव्हा बिल्ड करत होतं तेव्हा सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला होता, की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर का डेव्हलप करताय तिथं? म्हणजे तिथली जी एरिया आहे, तो तेवढा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी योग्य नाहीये. तिथं सिस्मिक जे आहे, सिस्मिक प्रोन एरिया आहे तो. त्याच्यामुळं असे जर काही उपाय केले, म्हणजे असं जर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं, तर मग लँडस्लाईड्स होऊ शकतात, भूकंप येऊ शकतात, मग धोका मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. पण तरी सुद्धा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर का ग्रो करताय? मग तेव्हा सुद्धा प्रश्न होता आणि तेव्हा सुद्धा इंडियन गव्हर्नमेंटचा हाच रिस्पॉन्स होता, की चायनाचा जो प्रेझेन्स आहे त्याला काउंटर करण्यासाठी हे इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला होऊ शकतं, की येणाऱ्या मेन्समध्ये असा प्रश्न जातो जिओ पॉलिटिक्स व्हर्सेस एन्व्हायर्नमेंट किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स असतील किंवा स्ट्रॅटेजिक रिलेशन्स स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स जे आहेत वर्सेस एन्व्हायरमेंट जे आहेत, अशा पद्धतीचा मेन्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, की तामिळनाडू गव्हर्नर आस्क्स विजय टू गिव्ह प्रूफ ऑफ मेजॉरिटी. आता रिसेंटली जे तामिळनाडूमध्ये इलेक्शन झाले होते, तर तामिळनाडूमध्ये टोटल विधानसभेचे सीट्स आहेत 234. तर मेजॉरिटी साठी त्यांना लागतात मिनिमम 118 सीट्स तरी त्यांनी जिंकले पाहिजे. तर तामिळनाडूमध्ये रिसेंटच्या इलेक्शनमध्ये काय झालं, विजय थलपतीची जी पार्टी होती टी-व्ही-के, त्याला 108 सीट्स मिळाल्या होत्या आणि त्या 108 पैकी विजय जो होता तो 2 सीटवरती जिंकून आल्यामुळं पाहायला गेलं तर 107च आमदार जे होते ते निवडून आले होते. आणि त्यांना जो होता तो ओव्हरऑल मेजॉरिटीपेक्षा अजून पण त्यांना 11 सीट जे आहेत ते कमी पडत होते. मग त्याच्यामुळे काय झालं होतं, की आणि दुसऱ्या कोणत्याही पार्टीला किंवा कोअलिशनला एक क्लिअर मेजॉरिटी जी ती मिळाली नव्हती. त्याच्यामुळे तामिळनाडूमध्ये एक काइंड ऑफ हंग असेंब्ली तयार झाली होती, की ह्याचं सोल्युशन कसं काढायचं? मग आता तामिळनाडूची ही टी-व्ही-के जी पार्टी होती त्यांच्याकडे मेजॉरिटी सीट्स होते. म्हणून त्यांनी सरकार स्थापनेचा दावा नक्की केला होता गव्हर्नरकडे. पण गव्हर्नरनी काय म्हणलं, गव्हर्नर म्हणले, की तुम्ही आधी माझ्यासमोर जे आहे ते तुमची मेजॉरिटी प्रेझेंट करा. आता पाहायला गेलं तर लीगल टर्म्समध्ये जरी ही गोष्ट बरोबर असेल, तरी सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या जजमेंट्समध्ये सांगितलं होतं, की जी तुम्हाला मेजॉरिटी दाखवायची, मेजॉरिटी प्रेझेंट करायची, प्रूव्ह करायची, ही गोष्ट तुम्हाला गव्हर्नर समोर नाही करायची. ही गोष्ट तुम्हाला ऑन द फ्लोर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी आहे, म्हणजेच विधानसभेच्या फ्लोअरवरती तुम्हाला ही गोष्ट प्रूव्ह करायची, ना की गव्हर्नर समोर. त्याच्यामुळे गव्हर्नरनी काय केलं पाहिजे, की गव्हर्नर जी सगळ्यात मोठी पार्टी असेल, जी सगळ्यात मोठं कोअलिशन असेल, जे सरकार स्थापन करू शकतं. त्यांना जे आहे सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं पाहिजे. त्यांना सरकार स्थापन करू दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर एक कन्सिडरेबल अमाउंट ऑफ टाईम जो आहे तो दिला पाहिजे त्यांची मेजॉरिटी प्रूव्ह करायला. आणि असं करून समजा टी-व्ही-केला दिला पाहिजे. त्याच्यानंतर समजा दुसऱ्या कोणत्या कोअलिशनने जर समजा प्रेझेंट केला हा मुद्दा, तर त्यांना सुद्धा दिला जाऊ शकतो. आणि ह्याच्यानंतर सुद्धा जर तुम्हाला कोणतेही स्टेबल गव्हर्नमेंट नसेल मिळत, तर आर्टिकल 356 च्या अंडर प्रेसिडेंट्स रूल लावला जाऊ शकतो. आणि त्याच्या अंतर्गत एक तर थोडा टाईम जो आहे, जोपर्यंत गव्हर्नमेंट फॉर्म होत नाही, तोपर्यंत प्रेसिडेंट्स रूल राहील आणि त्याच्यानंतर पण गव्हर्नमेंट फॉर्म होत नसेल, तर रिइलेक्शन जे आहे ते कॅरी केलं जातं. पण ह्याच्यामध्ये काय केलं गेलंय, की दुसरी ज्या पार्टी होत्या डी आणि एआयएडीएमके त्यांच्या दोघांची मिळून 121 पर्यंत सीट्स होत्या, जे मेजॉरिटी क्रॉस करत होते. आणि त्याच्यामुळे मग काय म्हणलं गव्हर्नरने, की तुम्ही माझ्यासमोर एकदा मेजॉरिटी प्रूव्ह करा. त्याच्यानंतर जे आहे तुमचं गव्हर्नमेंट फॉर्म होईल. पण पाहायला गेलं तर ही गोष्ट तेवढी म्हणजे जी सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार ती चुकीची आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काही-काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या काय आहेत, की याच्यामध्ये जी गव्हर्नरचं जे डिस्क्रिशन असतं किंवा गव्हर्नरचा जो रोल असतो, जेव्हा हंग असेंब्ली असते तेव्हा काय असतात. प्रेसिडेंट्स रूल लावला जातो त्यावेळेस काय-काय प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्याच्यानंतर ही जी हंग असेंब्ली असते, मग त्याच्यानंतर रिइलेक्शन घेतली जाते. मग त्याच्यामध्ये काय-काय प्रोव्हिजन्स आहेत. ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपण आधी सुद्धा पाहिलं होतं, की ड्युअल मेंबरशिप जी असते, ती पुन्हा एकदा न्यूजमध्ये आली. म्हणजे जसं आपण म्हणलं, की विजय जे आहेत ते सुद्धा 2 सीट्सवर लढले होते आणि दोन्ही सीट्सवरती जिंकून आले होते. आता ह्या विधानसभेच्या 2 सीट्स होत्या. त्याच्यामुळे आता गरजेचं आहे त्यांनी की दोन्हीपैकी एक सीट निवडायची आणि दुसरी सीट सोडून द्यायची. अन्यथा त्यांच्या दोन्ही सीट ज्या आहेत त्या रिकाम्या होऊन जातील. असं ड्युअल मेंबरशिप जी होती, ती आपण विधानसभा आणि राज्यसभेच्या बाबतीत सुद्धा पाहिली होती. नितीश कुमार यांच्या बाबत पाहिलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत नवीन, सुनेत्रा पवार त्यांच्याबद्दल पाहिलं होतं. त्याच्यामुळे ड्युअल मेंबरशिप जो आहे, तर हा टॉपिक सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आहे. आता एका साइडला ही सगळी गोष्ट झाली, की प्रॉपरली समजा जे डी ऑलरेडी गव्हर्नमेंट होतं, सिटिंग गव्हर्नमेंट होतं. त्यांचा पराभव झाला, त्यांनी राजीनामा दिला. पण दुसऱ्या साइडला पाहायला गेलं तर वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा इलेक्शन झालं. वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जी यांचं ते तृणमूल काँग्रेसचं सरकार होतं. त्याचा पराभव झाला होता आणि बीजेपीला तिथं क्लिअर मेजॉरिटी मिळाली होती. पण ममता बॅनर्जींनी मात्र प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, की मी जी आहे ती राजीनामा देणार नाहीये त्यांच्या पदाचा. कारण त्यांचं म्हणणं होतं, हे जे इलेक्शन झालंय ते फ्री अँड फेअर नाहीये. त्याच्यामध्ये बरेच कॉन्स्पिरसी झालेत. त्याच्यामध्ये वोटर्सचं नाव मोठ्या प्रमाणात कट केलंय. कॉन्स्पिरसीज झाल्यात, करप्शन झालंय. मग त्याच्यामुळे ते जे आहे ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार नाहीत.
आता याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारखे काय, की आपलं जे आर्टिकल 164 आहे. 164 आर्टिकल आपल्याला काय सांगतं कॉन्स्टिट्यूशन मधल्या, की गव्हर्नर जे आहे ते चीफ मिनिस्टरची अपॉइंटमेंट करतात. आता चीफ मिनिस्टरची अपॉइंटमेंट करतात म्हणजे कोणाचीही करतात का? तर तसं नाही. ज्या पार्टीला जास्त सीट्स असतील, जर एखाद्या पार्टीला जर म्हणजे कंप्लीट मेजॉरिटी असेल, तर त्या पार्टीच्या नेत्याला सीएम म्हणून अपॉइंट करणं हे गव्हर्नरवरती बांधील आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कधी, जर समजा हंग असेंब्ली असेल, प्रॉपरली कोणत्या पार्टीला, कोअलिशनला जर कोणतं मेजॉरिटी नसेल, तर मात्र जे आहे ते गव्हर्नरकडे एक डिस्क्रिशन असतं. पण डिस्क्रिशन पण कसं, ज्या पार्टीकडे जास्त सीट्स आहेत, म्हणजे तामिळनाडूच्या बाबतीत टीव्हीके कडे पूर्ण मेजॉरिटी नव्हती. पण त्यांच्याकडे जास्त सीट्स होते म्हणून सगळ्यात पहिले त्यांना आमंत्रण दिलं गेलं होतं. त्याच्यामुळे अशा कंडिशनमध्ये गव्हर्नर ज्यांना जास्त सीट्स असतात त्यांना आमंत्रित देतात, की तुम्ही सत्ता स्थापन करा आणि फ्लोअरवरती जे आहे तो तुमचं मेजॉरिटी प्रूव्ह करा. आता त्याच्यामुळे ही गोष्ट झाली तुमची आर्टिकल 164 च्या अंतर्गत. मग चीफ मिनिस्टर जे आहेत, मिनिस्टरची नियुक्ती करतात गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टरच्या सल्ल्याने जे आहेत ते गव्हर्नर बाकीच्या मंत्र्यांची नियुक्ती करतात, त्यांना शपथ देत असतात. आता त्याच्यानंतर अजून एक प्रोव्हिजन काय सांगितली जाते, की ती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी असेल, ती प्लेजर ऑफ गव्हर्नर म्हणजे गव्हर्नरची जी संतुष्टी असेल, गव्हर्नरच्या प्लेजर पर्यंत जे आहे ते काम करतात, सीएम वगैरे. पाहायला गेलं तर याच्यावरती जे होतं, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लिहिली जात होती, त्या कॉन्स्टिट्यूशन घटना समितीमध्ये याच्यावरती वाद झाला होता. त्यांचं म्हणणं होतं, की जर तुम्ही असं प्रॉपरली लिहिलं, की ॲट द प्लेजर ऑफ गव्हर्नर म्हणजे गव्हर्नरची प्लेजर असेपर्यंत जे आहे, ते सरकार किंवा मुख्यमंत्री जे आहे ते पदावर राहतील. असं म्हणलं तर गव्हर्नरकडे एक जास्त एक ऑटोक्रॅटिक अशी पॉवर येऊ शकते. मग आणि ह्याच्याशिवाय याच्यापेक्षा तुम्ही असं लिहा, की लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जोपर्यंत मेजॉरिटी असेल, तोपर्यंत गव्हर्नर सीएमला काढू शकत नाही. असे स्टेटमेंट किंवा असे वर्डिंग जे आहे ते त्याच्यामध्ये टाकली पाहिजे. आता ही गोष्ट घटना समितीला पटली होती. पण त्या काळामध्ये जे पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट्स होते, ज्या पार्लिमेंटरी टाइप ऑफ जे गव्हर्नमेंट्स होते, त्यांच्यात कोणत्याही कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी होती अशी वर्डिंग नव्हती. त्याच्यामध्ये नेहमी असंच लिहिलं जायचं, की गव्हर्नरच्या मर्जी असेपर्यंत जे आहे ते सरकार स्थापन राहील किंवा मुख्यमंत्री पदावरती राहतील. त्याच्यामुळेच पाहायला गेलं तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा वर्डिंग तीच आहे. पण त्याचा प्रॅक्टिकल मीनिंग हा आहे, की जोपर्यंत त्या सरकारच्या मागे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा जो आहे तो पाठिंबा असेल, त्यांच्याकडे मेजॉरिटी असेल, तोपर्यंत गव्हर्नर सुद्धा त्यांना पदावरून दूर करू शकत नाही. आता ह्या कंडिशनमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडे जे आहे ते बहुमत नाहीच आहे. प्रॅक्टिकली पहिली गोष्ट म्हणजे एकतर त्यांनी इलेक्शन संपली आहे. त्यांच्या सरकारचा जो टाईम होता तो संपत आलेला आहे. त्याच्यानंतर इलेक्शन झालेलं आणि त्यांचा पराभव सुद्धा झाला. आता दुसऱ्या साइडला आसाममध्ये इलेक्शन झाली होती. आसाममध्ये बीजेपी पार्टी आधी सिटिंगमध्ये होती आणि बीजेपीची पार्टी जी होती जिंकून आली होती. मग हेमंत बिस्वा शर्मा जे तिथे सीएम होते त्यांनी काय केलं, की आधीच्या गव्हर्नमेंटचा भाग म्हणून त्यांनी त्या पदाचा सीएम पदाचा जो होता राजीनामा दिला. ते मंत्रिमंडळ किंवा ते सरकार जे होतं ते बरखास्त झालं. आता 1-2 दिवसांनी जे आहे ते पुन्हा सरकारपदी किंवा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतील. मग काइंड ऑफ ही जी गोष्ट आहे ती कन्व्हेन्शन म्हणून फॉलो केली जाते, की आधीच्या सरकारने जे आहे ते इलेक्शन नंतर राजीनामा द्या. जर तेच सरकार पुन्हा निवडून आलं, त्याच पक्षाचं सरकार निवडून आलं, तर त्यांनी पुन्हा शपथ घ्यावी आणि त्याच्यामुळे ही जी परंपरा आहे ती कंटिन्यू ठेवली जाते. पण ही जी गोष्ट होती, की ममता बॅनर्जींनी सांगितलं मी सॉरी राजीनामाच देणार नाहीये. ही गोष्ट जी आहे ती कुठे ना कुठे एक संसदीय परंपरा जी आहे, म्हणजे पाहायला गेलं तर खूप कमी संसदीय परंपरा आजच्या काळात आपल्या भारतामध्ये टिकून आहे. मग त्यातली ही एक परंपरा आहे, की जर इलेक्शन झाले, रिझल्ट आले, त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न जरी असेल त्याच्याविरुद्ध, तरी सुद्धा तुम्ही जे आहे ते राजीनामा देता आणि ती एक परंपरा जी आहे ती मेंटेन करता. पण ही परंपरा जी आहे मात्र मेंटेन करताना ममता बॅनर्जी दिसत नाही. पण पाहायला गेलं तर ही गोष्ट फक्त एक संसदीय परंपरा असल्यामुळं, एक लीगल बॅकिंग नाहीये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठलंही नाहीये. त्याच्यामुळं त्यांनी राजीनामा नाही दिला तरी काही फरक नाही पडणार. आपल्याकडे काय सांगितलं जातं, की ज्यावेळेस मंत्रिमंडळ जे आहे, नव्याने नियुक्त झालेलं सरकार वगैरे जे आहे, पहिली मीटिंग घेईल, तेव्हापासून पुढे 5 वर्ष त्यांचं सरकार चालत असतं. आता ममता बॅनर्जींचं सरकार होतं ते 8 मे रोजी त्यांची पहिली मीटिंग झाली होती. त्याच्यामुळे या 7 मे रोजी त्यांचं जे होतं सरकार संपणार होतं, त्यांचा अवधी संपणार होता. त्याच्यामुळे त्याच्या आधी जर ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला, तर एक संसदीय संकेत म्हणा, परंपरा त्याचं पालन करतील. जर नाही झालं, तर ऑटोमॅटिकली त्यांचं सरकार बरखास्त होणार आहे आणि गव्हर्नर जे आहे, ते नवीन सरकारची स्थापना करतील आणि त्यांना शपथ देतील. त्याच्यामुळे पाहायला गेलं तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. जे काही कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत त्या. ह्या काही गोष्टी की जर 5 वर्षानंतर जे आहे ते ऑटोमॅटिकली एक्सपायर करतात. ही गोष्ट फक्तच एक संसदीय परंपरा आहे. आणि तिसरी गोष्ट जी तुम्हाला मेन्समध्ये म्हणून विचारली जाऊ शकते, की आजच्या काळात जेव्हा संसदीय परंपरा जे आहेत म्हणजे जसे संसदीय रूल्स असतात किंवा ज्या पद्धतीने पार्लमेंटरी गव्हर्नमेंट चालतं, त्याच्यामध्ये संसदीय काही म्हणजे संविधानामध्ये काही नियम असतात. त्याच्यानंतर काही कायदे तयार केले गेले आणि त्याच्यानंतर अजून एक सोर्स असतो त्या पॉवरचा, तो म्हणजे संसदीय परंपरा, संसदीय संकेत. जे सर्व पार्टीज जे आहेत ते कन्सेन्ससनी चालवत असतात. इतक्या वर्षापासून चालत आहेत. मग ह्या संसदीय परंपरांचा आता खरंच तेवढा काही अर्थ उरलाय का?
म्हणजे अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे मोरल कोड ऑफ कंडक्ट, की त्याला सुद्धा कोणती लीगल बॅकिंग नाहीये डायरेक्ट. पण तरी सुद्धा बऱ्याच वेळेस पार्टी जे त्याचं मेजर मोर ऑफ खूप जास्त प्रमाणात जे त्याचं पालन करताना दिसून येतात. कमी जास्त प्रमाणात त्याचं उल्लंघन जे आहे ते सगळ्याच पार्टी करतात. पण खूप जास्त प्रमाणात जे त्याचं पालन केलंच जातं. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जे पार्लिमेंटरी जे संकेत आहेत, पार्लिमेंटरी जे कन्व्हेन्शन्स आहेत, त्याच्यावरती मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, की व्हॉट इज कर्नाटकाज न्यू गिग वर्कर अँड ग्रीव्हन्सेस सिस्टम. आपण जसं पाहिलं होतं, की गिग वर्कर जी होती, म्हणजे फॉर्मल आपली जी एम्प्लॉयमेंट सिस्टम होती, ती मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. आणि इन्फॉर्मल जी वर्किंग सिस्टम होती, ती मोठ्या प्रमाणात वाढायला लागली होती. मग त्याचबरोबर आता इन्फॉर्मलमध्ये सुद्धा सॅलरीड एम्प्लॉईजपेक्षा गिग वर्किंग वरती जो होता त्याचा भर वाढायला लागला होता. गिग वर्कर्स म्हणजे काय? एखादं ऑनलाईन प्लॅटफॉर्म वगैरे असेल, तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर केलं आणि त्याच्यावरती एक एम्प्लॉयी म्हणून काम करताय. पण तुम्हाला एक एम्प्लॉयीचे बेनिफिट्स असतील किंवा कोणते एक ऑफिशियल, फॉर्मल जे आहे लेटर वगैरे असं काही मिळणार नाही. मग ह्याच्या पद्धतीची ते गिग वर्किंग जी होती, त्याच्यामध्ये ते जे वर्कर्स होते त्यांचं मोठ्या प्रमाणात एक्सप्लॉयटेशन व्हायचं. म्हणजे की जोपर्यंत तुम्ही लॉग इन आहात त्या सिस्टमवरती, जोपर्यंत तुम्ही ॲक्चुअलमध्ये काम करत असाल ग्राउंडवरती, त्याचेच पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर ती जी सिस्टम असेल, तो जो प्लॅटफॉर्म असेल, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात जे आहे ते अधिकार होते. ते कधीही त्यांना काढून टाकू शकत होते. त्यांचे पैसे कमी करणं, पैशाचं प्रमाण किती असेल, काय असेल, वर्किंग टाईम्स कधी असतील, ह्या ज्या गोष्टी त्याच्याबद्दल त्यांच्याकडे जे ती सुपिरियर पॉवर होती. आणि गिग वर्कर जे कोणतं युनियन नव्हतं, कोणतं एक फॉर्मल ऑर्गनायझेशन नव्हती त्यांची. त्याच्यामुळे त्यांना त्यांचे जे ग्रीव्हन्सेस होते, ते कुठं प्रेझेंट करण्यासाठी किंवा एक फॉर्मल स्वरूपामध्ये किंवा एक युनियनच्या स्वरूपामध्ये त्याला मांडण्यासाठी कोणती सिस्टम नव्हती. आणि त्याच्यामुळं हे जे गिग वर्करचं एक्सप्लॉयटेशन ते मोठ्या प्रमाणात होतं. आता ह्यालाच काउंटर करण्यासाठी कर्नाटक गव्हर्नमेंटनी काय केलं होतं, त्यांनी इंटिग्रेटेड पब्लिक ग्रीव्हन्सेस रिड्रेसल सिस्टम जी होती, कर्नाटक स्टेटची एक सेंट्रलाइज्ड डिजिटल प्लॅटफॉर्म होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एक गिग वर्करसाठी प्लॅटफॉर्म तयार केला. ज्याच्यामध्ये काय करतील गिग वर्कर्स, त्यांचे जे कंप्लेंट्स असतील मग सस्पेन्शनसाठी, ब्लॉकिंगबद्दल, डिॲक्टिव्हेशन ऑफ अकाउंट्स असेल, टर्मिनेशन फ्रॉम द प्लॅटफॉर्म, रिडक्शन ऑर विथहोल्डिंग ऑफ पेमेंट्स, अनफेअर पेनल्टीज, डिस्क्रिमिनेशन, ह्या ज्या सर्व पद्धतीचे जे कंप्लेंट्स असतील ते त्याच्यावरती रेज करते. आणि त्याच्यानंतर मग ह्या ज्या कंप्लेंट्स असतील ते पुढे प्लॅटफॉर्मवरती जेव्हा रेज होतील, त्याच्यानंतर त्याच्या रिड्रेसलची एक फॉर्मल आणि एक ऑफिशियल प्रोसेस जी आहे ती फॉलो केली जाते. आता काही बाबतीत कसं की काही प्लॅटफॉर्मचं स्वतःचं ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम आहे. पण त्यांना सुद्धा सांगितलं गेलं की तुम्ही सुद्धा या प्लॅटफॉर्मवर जे आहे ते जोडलं गेलं पाहिजे. आता याच्यामध्ये काय होणार आहे पाहायला गेलं तर, जे प्लॅटफॉर्म असतील बाकीचे म्हणजे ओव्हरऑल जे प्लॅटफॉर्म्स आहेत जे सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतात आणि त्यांच्या अंतर्गत जे वेगवेगळे गिग वर्कर्स असतात, त्यांना या प्लॅटफॉर्मवरती आणलं जाणार. त्यांची नोंदणी केली जाणार. आता काही वेळेस कसं होतं, की समजा आपण ऑनलाईन जेव्हा शॉपिंग करतो, आपण पाहतो की ई-कार्टवाला जे आहे किंवा Flipkartवाला जो आहे, तो Amazonची सुद्धा डिलिव्हरी करतो, Myntraची सुद्धा डिलिव्हरी करतो. म्हणजे एकच वर्कर जो आहे, तो गिग वर्कर जो आहे, तो मल्टिपल प्लॅटफॉर्मसाठी काम करतो. त्याच्यामुळे आपला जो डेटा असेल, तो ओव्हरलॅप होण्याचे चान्सेस आहेत. पण ते सुद्धा ज्या गोष्टी आहेत, ते सॉर्ट होतील असं त्यांचं म्हणणं. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी जेव्हा सॉर्ट होतील, तेव्हा एक प्रॉपरली जे त्यांना आधी एका प्लॅटफॉर्म खाली अंतर्गत आणले जातील. त्याच्यानंतर काही सिस्टम सेट केली जाईल आणि त्याच्यानंतर ही जी ग्रीव्हन्सेस रिड्रेसल सिस्टम आहे ती वर्क केली जाईल. आता त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, की त्यांनी एक 1% ऑफ चार्ज म्हणजे जेवढं तुमचं ट्रान्झॅक्शन होईल, त्याच्या 1% ऑफ चार्ज जो असेल त्यांच्या सोशो इकॉनॉमिकसाठी जे आहे, ते त्याच्यासाठी बाजूला काढला जाईल. त्यांचे जे चॅलेंजेस असतील किंवा त्यांच्यासाठी जे आहेत सोशो इकॉनॉमिक त्यांच्या प्रोग्रेससाठी जे आहेत, ते त्याच्यावरती खर्च केले जातील असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही जी असा जो प्लॅटफॉर्म होता, असं जे मेकॅनिझम होतं, ते पाहायला गेलं तर भारतात असं पहिलं स्टेट होतं, ज्यांनी असं केलंय. जर ही सिस्टम जर प्रॉपरली चालू झाली 6 महिन्यापर्यंत किंवा वर्षभरापर्यंत, एक चांगले रिझल्ट्स त्यांनी शो केले, तर होऊ शकतं की ही सिस्टम बाकीचे स्टेट सुद्धा फॉलो करतील आणि एक सेंट्रल लेव्हलवरती सुद्धा अशी सिस्टम तयार होऊ शकते. तर तुम्हाला त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे, की जसं आपण म्हणतो की सध्या युनियनचं म्हणा किंवा वर्कर्सचे जे प्रोटेस्ट आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. कारण त्यांचं म्हणणं आहे, की एक ऑफिशियल किंवा युनियन टाइपचं स्वरूप नाही राहिलं वर्कर्सना. अशा कंडिशनमध्ये गिग वर्कर्सचं सुद्धा एक्सप्लॉयटेशन जे होतं, त्याला साठी कर्नाटक गव्हर्नमेंटने जी सिस्टम आणली ती किती इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये काय लूप होल्स असतील, काय चॅलेंजेस असतील, त्याच्यावरती कशी मात केली जाऊ शकते आणि सेंट्रल लेव्हलवरती याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे का? जर आणि ह्या पद्धतीचे जे सिस्टम्स असतील, रिड्रेसल मेकॅनिझम्स असतील, त्याच्यामुळे जे ऑनलाईन बेस्ड सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस आहेत, त्यांच्यावरती काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल का? त्यांच्या बिझनेसेसवरती असतील किंवा त्यांच्या ईज ऑफ डुइंग बिझनेसेसवरती काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल का? ह्या गोष्टी ज्या आहेत, ते तुम्हाला मेन्समध्ये महत्त्वाच्या आहेत. याच्यावरती तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढची न्यूज काय होती की इंडिया टू होस्ट फर्स्ट बिग कॅट समिट इन जून 95 कंट्रीज सेट टू पार्टिसिपेट. आता बिग कॅट समिट काय 2023 मध्ये काय केलं होतं नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली एक इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जी होती ती फॉर्म केली गेली होती 2023 मध्ये. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं की जे बिग कॅट्स असतील मग त्याच्यामध्ये टोटल 7 बिग कॅट्स आहेत. मग त्याच्यामध्ये लायन्स, टायगर्स, लेपर्ड्स, स्नो लेपर्ड्स, चित्तास, जॅग्वार्स आणि पुमा. या 7 पैकी एक जरी बिग कॅट जी तुमच्या देशामध्ये जर सापडत असेल तर त्या देशांनी जे आहे ते एकत्र यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे जे प्राणी असतील त्यांच्या हॅबिटॅटसाठी, प्रे बद्दल, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट बद्दल, त्याच्यानंतर ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ह्या गोष्टी रिझॉल्व्ह करण्यासाठी त्यांची लाईफ जी आहे आणि एन्व्हायरमेंट जे आहे अजून जास्त बेटर परफॉर्म करण्यासाठी चांगलं सिस्टीम वर्क करण्यासाठी जे आहे त्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. यासाठी जी होती ती सिस्टीम किंवा ही जी ऑर्गनायझेशन होती ती इंडियाने लीड केली गेली होती. आणि ह्याचं जे हेडक्वार्टर होतं ते आपलं न्यू दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे अजून एक तुमची इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे पाहायला गेलं तर ज्याचे हेडक्वार्टर तुम्हाला भारतामध्ये पाहायला भेटतं. अशीच अजून एक ऑर्गनायझेशन आहे ती म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स जिचे हेडक्वार्टर तुम्हाला गुरुग्राममध्ये पाहायला भेटतं. आता याच्यामध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल त्याच्यामध्ये अट काय की 7 पैकी मिनिमम एक तरी बिग कॅट जे आहे ते तुमच्या देशामध्ये सापडली पाहिजे. आता भारतामध्ये जे आहे या 7 पैकी टोटल 5 बिग कॅट्स आता सापडतात. आधी 4च सापडत होते. पण जसं आपण चीता जे होते ते आफ्रिकेतले जे देश होते त्यांच्याकडून आणल्यानंतर भारतामध्ये आता 5 बिग कॅट जे आहेत ते सापडतात. मग या 7 पैकी जॅग्वार्स आणि पुमा जे आहे हे मात्र भारतामध्ये सापडत आहेत. जॅग्वार्स आणि पुमा हे दोन्ही जे आहेत ते अमेरिकन कॉन्टिनेंट जे आहेत नॉर्थ आणि नॉर्थ सेंट्रल आणि साऊथ अमेरिका या कॉन्टिनेंटमध्ये सापडतात. भारतामध्ये वगैरे किंवा एशियन रिजनमध्ये ते मात्र सापडत नाहीत. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. ही कोणती समिट आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते ॲनिमल्स असतात आणि त्याच्याबद्दल जी आहे ती कधी लॉन्च केली गेली होती. आता रिसेंटलीच लायन्स आणि स्नो लेपर्डचं जे होतं ते सेन्सस झालं होतं. त्याच्यामुळे ह्यांच्यावरती इंडिव्हिज्युअल बेसिसवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रीमध्ये. पुढची न्यूज होती की इंडिया अल्जेरिया होल्ड फर्स्ट जॉईंट डिफेन्स कमिशन मीट. आता इंडिया अल्जेरिया आता अल्जेरिया जो आहे तो आफ्रिकन कॉन्टिनेंट मधला एक मोठा देश आहे ज्याचं मेडिटेरेनियन सी बरोबर जे आहे त्यांची बाउंड्री लागते. आता आपण एक पॅटर्न पाहू शकतो की गेल्या काही काळापासून जे आहे ती इंडिया म्हणजे मोठ्या प्रमाणात जे आहे ते वेगवेगळ्या देशांबरोबर जे आहे ती डिफेन्स कॉपरेशन वाढवायला लागली. म्हणजे रिसेंटली आता समजा इंडिया अल्जेरिया बरोबर चाललंय. त्याच्यानंतर दुसरीकडे राजनाथ सिंग जे आहेत आपले डिफेन्स मिनिस्टर ते सॉरी ते फिलिपिन्स जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांची जी मीटिंग होती ती त्यांची चालू होती. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ओव्हरऑल आपण काय करायला डिफेन्स कॉपरेशन जे आहे ते वेगवेगळ्या देशांबरोबर मग छोटे देश असतील त्यांच्याबरोबर वाढवायला लागतो. आता याच्यामध्ये एक अँगल काय निघतं आपण मोठ्या देशांबरोबर जे आहेत आपण ऑलरेडी डिफेन्स कॉपरेशन करून बसलेलं आहे. म्हणजे युएसए बरोबर केलंय आपण रशिया बरोबर केलेलं आहे इस्रायल बरोबर केलेलं आहे. आता छोट्या देशांबरोबर का करतोय. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की आपण एक टार्गेट सेट केलं गेलं होतं की इंडिया जो आहे तो मेजरली डिफेन्स इम्पोर्ट करतो. डिफेन्स जे प्रॉडक्ट्स असतील ते इम्पोर्ट करतो. मग छोटे-छोटे ज्या गोष्टी असतील त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण जरी करत असू, जरी पण जे मोठ्या गोष्टी असतील, मग एअरक्राफ्ट्स असतील, त्याच्यानंतर सबमरीन्स बनवण्याची टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर मग तुमचे हेलिकॉप्टर्स असतील मोठ्या प्रमाणात, त्याच्यानंतर एअर डिफेन्स सिस्टम असतील, मिसाईल्स असतील, ह्याची टेक्नॉलॉजी असेल किंवा डायरेक्टली जे आहे ते आपण इम्पोर्ट करतो मोठ्या प्रमाणात. मग आपण हळू-हळू आत्मनिर्भर भारतच्या योजनेअंतर्गत काय ठरवलं, की आपण डिफेन्समध्ये जे आहे ते आत्मनिर्भर होणार आहे. आपण 60% 70% फक्त एका देशावरती आपलं डिफेन्स जे आहे ते इक्विपमेंट्स डिपेंड नाही राहू शकत, जसं आपलं रशिया बरोबर होतं. अशामुळे काय होतं, की आपलं डिफेन्स जे आहे ते एका कंट्रीवरती खूप जास्त रिलाय करतं आणि याच्यामुळे काय होतं, की आपले जे डिसिजन्स असतील किंवा आपण एक इंडिपेंडंट सॉव्हरेन फॉरेन पॉलिसी इम्प्लिमेंट नाही करू शकत. कारण आपल्याला त्या देशाचे इंटरेस्ट सुद्धा कंटिन्युअसली पाहत राहावे लागतात. त्याच्यामुळे भारताने स्वतःला आत्मनिर्भर करायचा प्रयत्न सुरू केला आणि इंडियाने मोठ्या प्रमाणात जे त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळवलं होतं. म्हणजे इंडियाने जर S-400 जरी आपण रशियाकडून घेत असेल, पण छोट्या लेव्हलसाठी किंवा शॉर्ट रेंज जे एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याच्यासाठी आपण आकाश एअर मिसाईल सुरू केलं होतं. लॉंग रेंज जे एअर डिफेन्स सिस्टम असेल त्याच्यासाठी प्रोजेक्ट कुशा लॉन्च केलं होतं. आता एअरक्राफ्ट जे होतं आपण तेजस एअरक्राफ्ट तयार केलं होतं 4th जनरेशनचं. पण त्याचं इंजिन भारताचं नव्हतं. त्याच्यामुळे कावेरी इंजिनचा प्रोजेक्ट होता. तो जरी हॉल्टवरती असेल, पण तरी तो प्रोजेक्ट सुद्धा जो आता आपला इन प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यानंतर 5th जनरेशनल, 6th जनरेशनल एअरक्राफ्टसाठी AMCA प्रोजेक्ट आपण लॉन्च केला गेला होता. त्याच्यानंतर आपण आता जे सबमरीन्स वगैरे तयार करतो, फ्रिगेट्स करतो, ते सुद्धा आपण मेजरली जे आहे ते मेड इन इंडिया करतात. आपले जे कंपनीज आहेत, कोचिन झालं, गार्डनशिप झाल्या, HAL झाल्या, ह्या ज्या कंपनी आहेत ते मोठ्या प्रमाणात डिफेन्स प्रोडक्शन करतात. त्याच्यामुळे भारत आता आत्मनिर्भर नक्की व्हायला लागलाय. आता दुसरी साइड काय बनते, आता फक्त आपल्याला स्वतःची गरज नाही भागवायची. जे बाकीचे देश असतील त्यांना सुद्धा आपल्याला डिफेन्स एक्सपोर्ट करायचा आहे.
मग ह्याच्यात अंतर्गत आपण काय करतो, आपले जे ब्रह्मोस वगैरे मिसाईल असेल ते सुद्धा जे आहेत आपण पाठवत असतो. मग याच्याबरोबर अजून सुद्धा पण ब्रह्मोस जे आहे ते कंप्लीटली इंडिया, मेड इन इंडिया 100% नाहीये. मग बाकीचे प्रॉडक्ट्स जे असतील, पाहायला गेलं तर मोठे-मोठे जे देश असतात, त्यांचे डिफेन्स एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे अमेरिकेचा झालं, चायनाचा झालं, रशियाचा यांचा डिफेन्स एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यांच्याकडे काय होतं, की त्यांची प्राइसिंग खूप जास्त असते. अमेरिकेची वगैरे प्राइसिंग जी असते खूप जास्त असते. चायनाची क्वालिटी चांगली नसते. तर रशियाची क्वालिटी जरी चांगली असेल आणि प्राइसिंग सुद्धा कमी असेल, पण त्यांचे जे जिओपॉलिटिकल रिलेशन्स आहेत, फॉरेन रिलेशन्स आहेत, ते अमेरिकेला दुखवायचं नाही म्हणून रशियाबरोबर बरेच लोक जे आहेत ते ट्रेड करत नाहीत किंवा त्यांच्यावरती जे सँक्शन्स आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर ट्रेड करणं अवघड होतं. अशा ठिकाणी इंडियाकडे एक अपॉर्च्युनिटी आहे, की इंडिया एक ट्रस्टेबल पार्टनर आहे. इंडिया डॉमिनेट करत नाही दुसऱ्या छोट्या देशांना. इंडिया क्वालिटी प्रॉडक्ट्स तयार करतो आणि इंडियाची प्राइसिंग सुद्धा खूप चांगली आहे. आणि इंडियाबरोबर ट्रेड केल्यामुळे कोणत्याही मेजर पॉवर जे असेल, ते रशिया असेल, चायना असेल किंवा यूएस असेल, ती कोणत्याही छोट्या देशाला जे आहे ते त्रास देत नाही. मग ह्या प्रोसेसमध्ये इंडियाने काय केलं, की स्वतःचा डिफेन्स एक्सपोर्ट वाढवण्यासाठी वेगवेगळ्या देशांबरोबर जे आहे ते डिफेन्स कॉर्पोरेशन, डिफेन्स मीटिंग्स, त्याच्यानंतर मिलिटरी एक्सरसाइजेस ते कॅरी आउट करायला सुरुवात केली. मग ह्याचाच एक पार्ट आहे. आता इंडिया आणि अल्जेरियामध्ये डिफेन्स कॉर्पोरेशन मीटिंग झाली. आता हळू-हळू एक्सरसाइजेस होतील. त्याच्यानंतर इंडिया जे आहे ते अल्जेरियाला डिफेन्स एक्सपोर्ट करू शकतं. आता व्हिएतनाम बरोबर झालं. फिलिपिन्स जे आहेत ते ब्रह्मोस मागत होतं. इंडोनेशिया जे आहेत ते मागत होतं. म्हणजे हळू आपल्या आसियान कंट्रीज बरोबर जे आहे तो डिफेन्स जी कॉर्पोरेशन होतं. त्याच्यानंतर आता त्यांच्याकडून जी डिफेन्स मीटिंग असेल किंवा त्यांची जी डिफेन्सची डिमांड असेल ती वाढायला लागली आहे. मग ह्याच बरोबर मग ह्याच्यातून काय होऊ शकतं, की इंडिया आणि इस्रायल किंवा अजून कोणते देश आहेत ते मिळून किंवा एक मिळून जे आहेत ते डिफेन्स एक्सपोर्ट किंवा डिफेन्स प्रॉडक्ट जे आहेत ते तयार करू शकतात आणि एक्सपोर्ट करू शकतात. याच्यामुळे काय होऊ शकतं, की एक तर इंडियाचा एक्सपोर्ट जो आहे एक्सपोर्ट जो आहे तो वाढतो. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे इंडियाची जी डिफेन्स डिमांड आहे, आपली डोमेस्टिक जी डिफेन्स डिमांड आहे, ती वाढू शकते. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या कोणत्या देशावरती डिपेंड नाही राहावं लागू शकत. म्हणजे आपण जेव्हा 5th जनरेशनल एअरक्राफ्ट पाहत होतो, त्यावेळेस आपल्याकडे मेजरली 2 ऑप्शन होते. एक यूएसएचा होता आणि दुसरा होता रशियाचा. आता डोनाल्ड ट्रम्पच्या दबावामुळे आपल्याला रशियाची डील कितीही चांगली किंवा लुक्रेटिव्ह वाटत असेल तरी आपल्याला घेता येत नव्हती. तर दुसऱ्या साइडला अमेरिकेचं घ्यायचं म्हटलं तर प्राइसिंग जास्त होती. एका बाजूला आपण तो प्राइसिंगचा मुद्दा जरी सोडला, तर दुसरी डील अशी तरी दुसरा प्रॉब्लेम असा होता, की यूएस जेव्हा डिफेन्स एक्सपोर्ट करतो, तो 100% म्हणजे जो माल त्यांच्याकडे आहे, त्या क्वालिटीचा, त्या लेव्हलचा जो माल आहे, तो दुसऱ्या देशांना एक्सपोर्ट करत नाही. आणि त्याचबरोबर एअरक्राफ्टच्या बाबतीत एक शंका अशी सुद्धा होती, की अमेरिकेकडून जर आपण एअरक्राफ्ट घेतले, तर त्यांच्याकडे किल स्विच असू शकतं. ज्यामुळं काय होईल, की आपल्याला त्याच्याकडे प्रोग्रामिंग जे आहे ते चेंजेस करू शकत नाही आणि अमेरिकेत आहे, तर अमेरिकेत बसून फक्त एका बटनाने सगळे एअरक्राफ्ट जे आहेत ते निकामी करू शकतो. मग त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपले जे डिपेंडन्स असेल, दुसऱ्या देशांवर रिलायन्स असेल डिफेन्स बाबतीत, ते राहणार नाही आणि त्याच्यामुळे इंडियाला जो पाहायला गेलं तर दोन्ही देशांकडून किंवा दोन्ही बाजूने जो युद्धाचा धोका आहे किंवा शत्रू जे आहेत, पाकिस्तान आणि चायना, ॲडव्हर्सरीज त्यांना काउंटर केलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर इंडियाची जी सॉफ्ट पॉवर आहे, ती सुद्धा ग्रो होऊ शकते छोट्या देशांमध्ये. आणि हळू हीच सॉफ्ट पॉवर जी आहे ती इंडियाला जी आहे ती युनायटेड नेशनची जी पर्मनंट सीट आहे युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तिथं नेण्यासाठी मदत करू शकते. त्याच्यामुळे हा जो लार्जर गेम आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यामुळं ही जे डिफेन्स मिट्स आहेत ते येणाऱ्या काळामध्ये पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला झळकतील, की प्रश्न त्याच्यावरती विचारायला लागलेत. मग प्रीमध्ये तर विचारतीलच, त्याचबरोबर मेन्समध्ये सुद्धा विचारतील, की ही गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन कुठे लीड करते इंडियाला? इंडियाला याचा कशा-कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो. आता ही एक गोष्ट झाली, की आपलं जे डोमेस्टिक डिमांड्स असतील किंवा या गोष्टी सुद्धा मीट होतील. आता इंडिया या ज्या गोष्टी असतात डिफेन्स एक्सपोर्ट त्याला अजून एका कारणासाठी वापरतात. आता आपल्याला माहिती आहे, की जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जर काही कॉन्फ्लिक्ट असेल, तर अशा वेळी जे ते टर्की असेल किंवा अझरबैजान हे जे कंट्रीज आहेत, ते पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतात. फायनान्शियली करणं असेल, त्यांचा प्रोपगंडा पुढे पसरवणं असेल. मग अझरबैजानला टार्गेट करण्यासाठी इंडियाने काय केलं, की त्यांचा जो ॲडव्हर्सरी अर्मेनिया, त्याला डिफेन्स प्रॉडक्ट जे होते ते एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. पिनाका मिसाईल्स असतील ते असेल. त्याच्यानंतर टर्कियाला जे होतं त्याला काउंटर करण्यासाठी त्यांनी जी सायप्रस होता त्याच्याशी कॉर्पोरेशन वाढवायला लागले. त्याच्यानंतर चायनाला टार्गेट करण्यासाठी किंवा चायनाला काउंटर करण्यासाठी आपण काय केलं, फिलिपाईन्स असेल, व्हिएतनाम असेल, त्यांच्याबरोबर डिफेन्स कॉर्पोरेशन वाढवायला लागलं. त्याच्यामुळं एक प्रकारे आपले जे ॲडव्हर्सरीज आहेत, त्यांना काउंटर करण्यासाठी सुद्धा जे आहे, हा डिफेन्स प्रोग्राम जो आहे, तो इंडियाला मदत करतो. त्याच्यामुळे मेन्समध्ये तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, की 17% राईज इन सायबर क्राईम, बट ओव्हरऑल रेट ड्रॉप 6% सेज एनसीआरबी. म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो जे आहे, त्यांच्या मते काय,
की ओव्हरऑल जो क्राईम्स होता, त्याच्यामध्ये 6% कमी झाले, 6% कमी झाले ते क्राईम्स. पण तरी सुद्धा दुसऱ्या साइडला पाहिलं तर ओव्हरऑल जे सायबर क्राईम्स होते, त्याच्यामध्ये मात्र 17% वाढ झालेली आहे. म्हणजे आधी जे 100 क्राईम्स होते, ते आता 94च आहे. पण 100 पैकी जर समजा आधी 50 सायबर क्राईम्स होते, तर त्याच्यामध्ये 17% वाढून जे ते 58 आता सायबर क्राईम्सच व्हायला लागले. म्हणजे ओव्हरऑल सायबर क्राईमचं पर्सेंटेज वाढायला लागलेलं आहे. याचा अर्थ जी क्राईम रेट असेल किंवा जी क्राईमची पद्धत होती, ती मोठ्या प्रमाणात आता टेक्नॉलॉजी बेस झालेली आहे. ही गोष्ट आपल्याला दिसते. जर टेक्नॉलॉजी बेस क्राईम्स वाढत असतील, तर त्याचं सोल्युशन सुद्धा जे आहे ते मेजरली टेक्नॉलॉजी बेस असायला पाहिजे. जर समजा एखादं कोणी एक्स्टॉर्शन करत असेल, सेक्स्टॉर्शन असेल किंवा फ्रॉड असेल, मग त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट आहे. त्यांना जर तुम्हाला पकडायचं असेल, तर त्यांना तुम्हाला एक स्ट्रॉंग डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय तुम्ही नाही पकडू शकत. त्याच्यामुळे जर त्या क्राईम्सला जर आळा घालायचा असेल, तर तुम्हाला एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, स्ट्रॉंग टेक्निकल टीम असेल, जी याला काउंटर करू शकते. ही असणं गरजेचं आहे. ही गोष्ट याच्यातून दिसते. त्याच्यानंतर त्यांनी अजून काय सांगितलं, की ओव्हरऑल जे भारतामध्ये ओव्हरऑल 1,70,746 लोकांनी 2024 मध्ये सुसाईड केली होती. त्याच्यातले 31% लोकांनी डेली वेज अर्नर्स जे होते. म्हणजे त्याच्यामध्ये सुसाईड करणारे 31% लोकं हे डेली वेज अर्नर्स होते. 13% हाउसवाईफ्स होत्या. 10.5% सेल्फ एम्प्लॉईड होते. त्याच्यामुळे हे प्रमाण सुद्धा दिलं होतं. आणि ओव्हरऑल हे जे प्रमाण होतं जे सुसाईड केलं, त्यातल्या प्रत्येक 10 माणसांमागे 7 जण जे होते ते माणसं होते, मेल्स होते. मग ह्याच्यामुळे तुम्हाला काय दिसतंय, की कुठे ना कुठं म्हणजे डेली वेज अर्नर्स असतील, त्याच्यानंतर सेल्फ एम्प्लॉईड असेल, हे कुठे ना कुठे फायनान्शियल गोष्टींमुळे जे आहे ते त्यांचं सुसाईडचं प्रमाण वाढलेलं दिसतं. म्हणजे आपण एक पाहतो, की आता प्रोफेशनल असू, सॅलरीड असू किंवा सेल्फ एम्प्लॉईड असू, एक क्रेडिटचं रिस्क किंवा लोनचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलंय भारतामध्ये. जर आपण असं म्हणतो, की जर समजा क्रेडिट कार्ड क्रायसिस आला, तर भारतामध्ये एक मेजर क्रायसिस होऊ शकतो फायनान्शियल असा आणि मेजर सेटबॅक जो आहे तो इंडियाच्या फायनान्शियल सिस्टमला बसू शकतो. म्हणजे काय होतं, की जर समजा सॅलरीड झाले, मग मेजरली आय-टी कंपनीमध्ये जे एम्प्लॉईज असतात, ते मोठ्या प्रमाणात त्यांची सॅलरी असते, त्याच्यामुळे त्यांना इझिली क्रेडिट कार्ड्स वगैरे भेटतात. त्याच्या बेसिसवरती, सॅलरीच्या बेसिसवरती ते मेजर लोन्स जे आहेत ते उचलतात. मग असे जे लोन्स असतात, ते त्यांच्या सॅलरीवरती डिपेंडंट असतात, की त्याच्यातून ते लोन जे आहे ते फेडले जातील. आणि ह्या लोन्सच्या बेसिसवरती जे आहे ते बँकिंग मॉडेलवर सुद्धा तुमचं टिकून आहे. जर अशा कंडिशनमध्ये जर समजा एकदम जी आय-टी मधले एम्प्लॉईज असतील किंवा मोठे एम्प्लॉईज असतील ज्यांची चांगली सॅलरी, तर त्यांना ले ऑफ झाला, तर ते जे सॅलरी आहेत किंवा ते जे लोन्स आहेत, क्रेडिट कार्डमधले जे लोन आहेत, ते रिपे नाही करू शकणार. ते जर त्यांनी रिपे नाही केलं, तर बँकिंग सिस्टम आहे ती कोलॅप्स होऊ शकते. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी प्रोफेशनल असो, सॅलरीड असो, त्यांना आता एम्प्लॉयमेंटचा कुठे ना कुठे एक धोका आहे तो कंटिन्युअसली वाटून येतो. त्याच्या अगेन्स्ट जे लोन्स आहेत त्यांचे, त्याच्यामुळे जे फायनान्शियल क्रायसिस त्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यांच्या परिवाराला जे सामोरं जावं लागू शकतं. त्याच्यावरती त्यांना टेन्शन आहे. त्याच्यानंतर जे फार्मिंग सेक्टरमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते तुम्हाला सुसाईड दिसून येते. त्याच्यानंतर स्टुडंट्स असतील, मग त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट्स असतील, त्याच्यानंतर परफॉर्म करण्याचं जे टेन्शन आहे, ते मोठ्या प्रमाणात आहे. आपण पाहतो की चाइल्ड्समध्ये सुद्धा जे आहेत, म्हणजे असे आजार जे नॉर्मली एक एज लिमिट नंतरच पाहायला मिळतात, ते जे आजार आहेत, ते सुद्धा चिल्ड्रन्समध्ये पाहायला मिळतात. आता त्याच्यामागे एक कारण नाही की न्यूट्रिशन बेस्ड फूड किंवा कोणतं अन्न तुम्ही खाता ते आहे. पण दुसऱ्या साइडला तो स्ट्रेस फॅक्टर आहे, तो सुद्धा आहे. म्हणजे लहान मुलांना सुद्धा जे आहे ते हार्ट अटॅक्स येताना आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलं जे आहेत ते सुद्धा स्टुडंट्स जे आहेत ते सुद्धा सुसाईड करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण एक स्ट्रेस आहे. मग एम्प्लॉयमेंट असेल किंवा तुम्हाला जे स्टडीजमध्ये, अकॅडमिक्समध्ये जे परफॉर्म करण्याचं प्रेशर आहे, त्याच्या नादात ते करतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट तर डायरेक्टलीच रिलेट करते. त्याच्यानंतर हाउसवाईफचं सुद्धा एक जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे. आता हाउसवाईफच्या मध्ये 2-3 कारणं असू शकतात. एक म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स असू शकतो. त्याच्यानंतर हुंडाबळीच्या बाबतीत गोष्टी असू शकतात. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट जी रिसेंटली जी इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या वेळेस बऱ्याच वेळेस चर्चेत होती, त्याच्यात आर्टिकल्स होते, की तुम्हाला जे पोस्ट प्रेग्नन्सी जे ट्रॉमा फेस करावा लागतो किंवा त्यांचं जे कॉन्फिडन्स असतो वुमन्समधला, तो हॅम्पर होतो. त्यांना डिप्रेशन येतं. ह्या ज्या गोष्टी असतात किंवा मिड लाईफ म्हणजे एक 30-35 वर्षानंतर त्यांची जी एक लाईफ असते, त्यांचं जे एक रूटीन असतं. त्याच्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणात डिप्रेशन येतं हाउसवाईफ्समध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात आजारांना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात त्या हाउसवाईफचं जे सुसाईड रेट असेल त्याच्यामध्ये ट्रिगर करणाऱ्या गोष्टी असू शकतात. ह्या ज्या सगळ्या गोष्टी, हा जो सगळा डाटा आहे, तर तुम्हाला सोशिओलॉजीचा जो सोसायटीचा जो टॉपिक असेल, त्याच्यामध्ये किंवा इकॉनॉमीचा जो टॉपिक असेल, त्याच्यामध्ये मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा डेटा जो आहे तो तुम्हाला महत्त्वाचा आहे आणि ह्याचं जे हे एनालिसिस आहे, की जर समजा अनएम्प्लॉईड लोकं तुमचे जर सुसाईड करत असतील, स्टुडंट्स करत असतील, तर ते कोणत्या कारणाने करत असतील, ह्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर पुढची न्यूज होती की हँटा व्हायरस स्ट्रेन केपेबल ऑफ ह्युमन ट्रान्समिशन फाउंड. आता आपल्याला माहिती जसं कोरोना व्हायरस होता, आपलं म्हणणं होतं की बॅट्स पासून म्हणजे वटवाघळापासून त्याचं ट्रान्समिशन आहे ते होत असतं. तसाच एक हंटा व्हायरस सुद्धा सापडलाय, जो नॉर्मली उंदरांपासून जे आहे त्याचं ट्रान्समिशन होत असतं. मग जर त्याच्यामध्ये जर ज्याच्यामधून होऊ शकतं किंवा ज्या उंदरांमध्ये आहे, त्यांचे जे समजा युरिन वगैरे असेल, डिफेकेशन असेल, त्याच्या इन्हेलेशनमधून, डायरेक्ट कॉन्टॅक्टमधून किंवा त्या उंदरांनी जर समजा तुम्हाला चावलं वगैरे, जी रेअर गोष्ट आहे, पण जर झालं, तर त्याच्यामधून जे आहे ते सुद्धा ट्रान्समिशन ह्युमनमध्ये होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये फॅटॅलिटी रेट जो आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे ह्याच्यामधून जे आजार होणार आहेत तुम्हाला पल्मोनरी वगैरे डिसीजेस आहेत, रेस्पिरेटरी काही डिसीजेस, त्याचा जो डेथ रेट आहे किंवा त्याचा जो फॅटॅलिटी रेट आहे, पर्सेंटेज ते खूप जास्त हाय आहे. मग याच्यामध्ये रिसेंटली काय झालं, केप वर्डे जे आहे, जी सेंट्रल सॉरी अटलांटिक ओशनमध्ये एक कंट्री जी आहे, त्याच्यामध्ये ही जी बोट होती, क्रूज शिप होती, त्याच्यामध्ये असे लोक सुद्धा सापडले, त्याच्यामध्ये ह्युमन ट्रान्समिशन झालंय हंटा व्हायरसचं. त्याच्यामुळे त्या लोकांना जे होतं ट्रीटमेंट दिली जाते आणि आयसोलेशन दिलं जातं. त्याच्यामुळे असं म्हणलं जातं की कोरोना व्हायरस नंतर एक अजून एक झुनोटिक डिसीज जो आहे तो पसरला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये एक म्हणजे प्रीसाठी ही गोष्ट पाहणे गरजेचं आहे की हा व्हायरस किंवा हा जो डिसीज आहे तो कसा आहे किंवा कशामुळे पसरतो, याचे काय काय परिणाम जे आहेत ते होऊ शकतात. तर दुसरी गोष्ट ही सुद्धा की कोरोना व्हायरस नंतर झुनोटिक डिसीजेस असतील किंवा पॅन्डेमिक्स असतील, त्याच्यासाठी इंडियन हेल्थ केअर सिस्टीम जी आहे ती तेवढी खरंच केपेबल झाली का? ही गोष्ट सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि होऊ शकते की ह्याच्यावरती तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न होऊ शकतो, की इज इंडिया रेडी फॉर नेक्स्ट पॅन्डेमिक? किंवा इज इंडियन हेल्थ सिस्टीम इज रेडी फॉर नेक्स्ट पॅन्डेमिक? या पद्धतीचा मेन्ससाठी सुद्धा जे आहे ते तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा होता आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. आपण जी लाईव्ह सेशन सुरू केले होते आपल्या राज्यसेवेच्या प्रईसाठीचे, त्याच्यासाठी तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद देताय. तुमची लाईव्ह चॅट्स असतील, तुमचा लाईव्ह रिप्लाय असेल, ते खूप चांगल्या पद्धतीने देतात. त्याच्यामुळे आमचा सुद्धा जो उत्साह आहे तो खूप जास्त वाढलाय. त्याच्यामुळे आपण जे पॉलिटी आणि हिस्ट्रीचे आहेत, त्याचबरोबर आपण बाकीचे विषयांचे सुद्धा जे आहेत ते सेशन सुरू करणार आहोत. आणि त्याचबरोबर जे सब्जेक्ट्स असतील, जर समजा काही प्रमाणात आम्हाला हे सुद्धा रिक्वेस्ट आल्या होती, की काही प्रमाणात तुम्ही मॅरेथॉन सेशन सुद्धा कंडक्ट करता का म्हणून. चांगलं शिकवता तर तुम्ही मॅरेथॉन सेशन सुद्धा घ्या. तर आम्ही मॅरेथॉन सेशन जे आहेत ते सुद्धा लवकरच सुरू करणार आहोत. हिस्ट्रीचे झाले, बाकीचे विषयांचे आहेत ते सुद्धा मॅरेथॉन सेशन आपण लवकरच जॉइन करणार आहोत. तर या सगळ्या सेशनसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही आमची पब्लिसिटी सुद्धा करत राहा स्पर्धा एंड यूट्यूब चॅनलची. थँक्यू.